एप्स्टीन फाईल प्रकरणामध्ये पहिली अटक झाली, ती पण एका देशाच्या राजाची. एप्स्टीन फाईल म्हणजे लहान मुलींचं लैंगिक शोषण, बडे बडे मासे त्याच्यामध्ये अडकलेले. बडे मासे म्हणजे मोठे उद्योगपती. तुम्ही लहानपणापासून ज्यांची नावं ऐकली, वाचली, काही लोकांनी त्यांना आदर्श ठेवला, काही लोकांनी त्यांनी बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट आपण वापरले. आज तीच माणसं लैंगिक शोषणामध्ये त्या ठिकाणी आरोपी म्हणून यादी जी प्रसिद्ध झाली त्याचे प्रमुख सस्पेक्ट आहेत. तुम्ही आज ब्रिटनच्या स्त्रीची, एका राजाची अटक त्या ठिकाणी आपल्या नजरेसमोर आली. पहिली अटक झाली. शेवटची अटक कुणाची असेल? माझा ठाम विश्वास आहे एप्स्टीन फाईल प्रकरणामध्ये शेवटची अटक जर कुणाला होईल, भारताचं जो प्रतिनिधित्व करेल, ज्या नेत्याचं नाव येईल, त्यांना शेवटची अटक होईल. तोपर्यंत किती वर्ष लोटतील माहित नाही, पण ती झालेली अटक ते हयातीत नसताना होईल एवढं पण मी ठामपणे सांगतो. कारण ज्या पद्धतीनं सरेंडर होण्याची किंवा त्या व्यक्तीमध्ये नाव आलं काय, त्यांच्या जवळच्या लोकांची नाव आली काय, उद्योगपतीचं सुद्धा भारतातलं नाव एका आलेलं आहे, ज्याच्या पाठीमागे नेहमी ईडीचा ससेमिरा असतो. एवढंच काय, भारताचं कोण राजकीय नेता प्रतिनिधित्व करतो एप्स्टीन फाईल मध्ये, हे सुद्धा पाहण्यासारखी गोष्ट आहे. परंतु आज दिल्लीमध्ये जे काय AI समिट मेळावा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक दुसरा व्यक्ती आहे ज्याचं जगभर नाव आहे. भारतामध्ये सुद्धा त्यांच्या फाउंडेशन कडून सामाजिक सुविधांवर, सामाजिक कार्यावर, देणगीवर भर दिली जातो. त्या व्यक्तीची सुद्धा इतकी आबरू गेलेली आहे, म्हणजे एका बाजूला एकाला अटक झाली, दुसऱ्या बाजूला ज्यांची नावं येत आहेत त्यांची दररोज आबरू जाते. ह्या व्यक्तीची आज भारतामध्येच त्याच कार्यक्रमामध्ये जाहीर व्याख्यान होणार होतं. 12 मिनिटं त्या AI समिट प्रोग्राम मध्ये त्यांना दिलेले होते. दुर्दैवाची गोष्ट आहे, त्यांचं ते व्याख्यान रद्द करावं लागलं. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया. सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी संतोष शिंदे. ब्रिटनमध्ये राजपुत्र अँड्र्यू विंडसर वय वर्ष 66 यांना अटक झाली. अटक कशात झाली? ज्या एप्स्टीननं मोठ्या मोठ्या उद्योगपतींना आपल्या ऐशो आरामी असणाऱ्या त्या बेटांवर घेऊन गेला आणि लहान लहान मुलींच्या माध्यमातून जे काही वाईट कृत्य केली गेली त्याच्यामध्ये नावं कुणाचे आहेत? जो साधा एप्स्टीन हा गणिताचा शिक्षक होता आणि शिक्षकावर किंवा शिक्षकी पेशातून त्याचं फक्त आयुष्य त्याला निघत होतं. त्याला भरमसाठ पैसे कमवायचे होते. तो वित्त क्षेत्रात काम करू लागला. नंतर तो उद्योग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उद्योगपतींच्या संपर्कात आला. दरम्यानच्या काळात त्यांनी सुंदर 2 बेटं खरेदी केली. एक साधा गणिताचा शिक्षक काय करू शकतो हे या एप्स्टीननं करून दाखवलं. तुम्ही जर कुणी गणिताचे शिक्षक असाल असं करू नका. फक्त तो पूर्वी काय होता हा माझा सांगण्याचा एक मुद्दा आहे. त्यांनी ओळख कुणासोबत मिळवली? बिल क्लिंटन, अमेरिकेचे अगोदरचे राष्ट्राध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प, आत्ताचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, ब्रिटनचा राजा अर्थात राजपुत्र अँड्र्यू विंडसर यांच्यासारखे शेकडो, हजारो टॉपचे उद्योगपती, प्रत्येक देशातले मोठी मोठी माणसं, भारतातले सुद्धा अनिल अंबानीचं सुद्धा नाव येत आहे. सगळ्यांचे फोन कॉल झालेले, संवाद संपर्क झालेला, अशी चर्चा जगासमोर येते. आणि आज या जगामध्ये एप्स्टीन फाईल प्रकरणामुळे
सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. त्याच्यात पहिली अटक झाली या ब्रिटनच्या राजपुत्र अँड्र्यू विंडसरची. याच्या अगोदर सुद्धा 2001 मध्ये याच ब्रिटनचे राजपुत्र अँड्र्यू विंडसर यांच्यावर अशाच पद्धतीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळेस सुद्धा त्यांची प्रचंड बदनामी झाली होती. त्यावेळेस सुद्धा त्यांच्यावर लैंगिक शोषणाचेच आरोप करण्यात आले होते. आज त्या माणसाला पहिली अटक द्यावी लागली. मी मगाशी सांगितलं होतं, दुसरी अटक कुणाची असेल, तिसरी अटक कुणाची असेल ते जाऊ द्या, शेवटची अटक कुणाची असेल, भारतातलीच असेल. परंतु तोपर्यंत सगळ्या देशांसमोर आमचे नेते नतमस्तक झालेले असतील, कारण यांचा सुद्धा संपर्क झालाय, यांचे पण फोन झालेत, परदेश दौरे झालेत, काय काय झालंय हे चर्चेतून जगासमोर येत आहे. पण आज जे भारत दौऱ्यावर येणार होते, भारतामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी, मोदी साहेबांनी जे AI समिट परिषद आयोजित केलेली आहे, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांचं महत्वाच्या विषयावर, अर्थात या AI समिट इंडिया मधील भाषण हे 12 मिनिटाचं होतं. 11:50 19 फेब्रुवारी 2026 रोजी 12 मिनिटाचं भाषण या महाशयांचं ठेवलेलं होतं. पण सध्या भारतातच काय, परदेशात सुद्धा जगभर ज्या व्यक्तीची अब्रू गेली, आणि एप्स्टीन फाईल प्रकरणामध्ये बिल गेट्स सुद्धा वयाच्या 70-75 नंतर आता त्यांना अशा बदनामीला सामोरं जावं लागतं. आणि याच बिल गेट्स यांची बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, जी संस्था भारतात सुद्धा भागीदारी त्या ठिकाणी समाविष्ट करून हे फाउंडेशन भारतात काम करतं. या फाउंडेशनने एक पत्र काढलं, काल 19 फेब्रुवारी होती, आणि त्याच निमित्तानं त्यांचं व्याख्यान होतं. परंतु बिल अँड मेलिंडा फाउंडेशनने एक प्रेस रिलीज काढली आणि त्यांनी सांगितलं की बिल गेट्स या AI समिट इंडियामध्ये भाषण करणार नाहीत, कारण ज्यांची जगभर अब्रू गेली, देशभर अब्रू गेली, भारतात सुद्धा दररोज एप्स्टीन फाईलवर सगळी माध्यमं चर्चा करतायत, त्यांनी त्यांचं भाषण हे रद्द केलेलं आहे असं जाहीर केलं. 12 मिनिटं दिल्लीकरांचे किंवा दिल्लीतल्या या AI समिट इंडिया या प्रोग्रामचे 12 मिनिटं तर वाया गेलेच. परंतु याच फाउंडेशनच्या वतीनं जी काही गुंतवणूक भारतामध्ये केली जाते आणि जे काही भारतामध्ये आपली भागीदारी असतील, योजना असतील, बाहेरून आणायच्या असतील, इथल्या तिकडे घेऊन जायच्या असतील, त्या इथून पुढच्या काळात चालू ठेवायच्या की नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यावर फाउंडेशनने डिक्लेअर केलं, आम्ही फक्त भाषण रद्द करतोय, अब्रू गेलेलीच आहे, हे माझे शब्द आहेत, परंतु आम्ही आमची भागीदारी कायम ठेवू, आमचं काम चालू ठेवू. बिल गेट्स आता भारतात लवकर येतील याची काही शक्यता नाकारता येत नाही. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिल गेट्स असो किंवा ब्रिटनचे प्रिन्स अर्थात राजा अँड्र्यू विंडसर असो, बिल क्लिंटन असो किंवा आताचे अत्यंत सोनेरी केसाचे डोनाल्ड ट्रम्प असो, या सगळ्यांची नावं भारतातल्या नेत्यांसोबत जशी जोडली जातात तशी एप्स्टीन फाईल मध्ये सुद्धा जोडली गेलेली आहेत, चर्चा होते. परंतु ज्यावेळेस ही सगळी कागद बाहेर येतील तोपर्यंत बराच कालावधी, वर्ष, कित्येक वर्ष लोटून गेले असतील, आणि अटकेची शेवटची मालिका ज्यावेळेस येईल एप्स्टीन फाईल प्रकरणामध्ये, माझं वैयक्तिक मत असं आहे, शेवटची अटक भारतातून नेतृत्व करणाऱ्या, कुठं एप्स्टीन फाईल मध्ये तिथं नंबर असेल. फक्त तोपर्यंत हे असतील की नाही पदावर, बाकी कुठं तुम्ही शोध घ्या, हा मात्र संशोधनाचा विषय. कारण एवढं मस्त सेटिंग झालेलं आहे, आपलं नाव कुठं आलं नाही पाहिजे म्हणून प्रत्येकाने, सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी, जी काही अमेरिकेसोबत सेटिंग केलेली आहे,
ज्या पद्धतीनं अब्रू जर जास्त असेल तर नावच येऊ द्यायचं नाही, नाम निराळे राहायचं. ही जी काही पद्धत आहे, ही जी काही राजकीय क्लृप्ती आहे, ही बरोबर सत्तेचा दुरुपयोग करून योग्य पद्धतीनं स्वतःला त्याच्यातून बाहेर काढण्याचा हा एक भारी मार्ग यांनी शोधलाय. परंतु ज्यांची इज्जत गेली ते राजपुत्र, आणि ज्यांची इज्जत जाऊन अब्रू जाऊन बदनामी होते ते बिल गेट्स, या सगळ्यांना या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतंय. आणि याची चर्चा त्यांच्या व्यवसायावर होईल, त्यांच्या नावावर होईल, त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्यावर सुद्धा होईल. व्यावसायिक कार्याबद्दल ते कमवून बसले, सामाजिक कार्यात मात्र माणसाचं चारित्र्य फार महत्वाचं असतं. ज्यांना त्यांच्याकडून फायदा पाहिजे ते त्यांच्याकडे जातील सुद्धा, पण ज्यांना खर तर त्यांच्याकडून काम म्हणजे त्यांना कुठं काम करायचे असतील तिथं मात्र लोक एका बाजूला नाक मुरडतील आणि दुसऱ्या बाजूला फायदा सुद्धा पाहतील, अशी सुद्धा मंडळी आहे. परंतु ज्या आदर्श महिला पत्रकाराने, त्या जुलीने, एक खरी सच्ची पत्रकारिता काय असतात, गोदी मीडिया सारखी नाही. गोदी मीडियाने भारतामध्ये ज्या पद्धतीनं मीडियाची खरं तर दिशाहीन अवस्था करून टाकली, दर्जाहीन अवस्था करून टाकली, सगळे पेड पत्रकार झाले. त्या जुलीनं जे एप्स्टीन फाईल प्रकरण बाहेर काढलं, ती 2-4 वर्ष त्या ठिकाणी, 7-8 वर्ष म्हणा, परंतु 2-4 वर्ष प्रचंड संघर्षातले गेले. तिने ज्या पद्धतीनं माहिती डेटा मिळवला, शेवटी एप्स्टीनला पहिल्यांदा अटक झाली नाही, आणि अटक झाली तरी लगेच जामीन मिळाला. पण हे प्रकरण परत रिओपन केल्यानंतर ज्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करायला पाहिजे त्या प्रकरणात अटक केल्यानंतर जेलमध्येच त्या माणसाला संपून टाकलं. त्याची ही स्टोरी आहे, जिथं त्या व्यक्तीनं लहान लहान मुलींच्या माध्यमातून आजच्या भाषेमध्ये म्हणजे त्या मुलींना त्यांनी सेक्स वर्कर म्हणूनच म्हणजे शिक्का मारला होता. इतकी वाईट गोष्ट होती. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये तिनं नाही, त्या मुलींचं शोषण होतंय, त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे यासाठी जो लढा दिला, त्याच्यातून ही सगळी काळे कारनामे बाहेर आले. आणि आता यांना हयात असून सुद्धा वय झालेलं असताना आज तोंड दाखवायला जागा नाही राहिलेली नाही, किंवा दाखवू पण शकत नाही. इतकी वाईट गोष्ट आहे. सगळी म्हणजे वाईट गोष्टीची जरी परकीय परदेशी संस्कृती जरी मानत असली तरी जगभर अब्रू गेल्यानंतर तुमच्या संस्कृतीला गाडीचीही किंमत राहत नाही. एवढं या माध्यमातून मला सांगायचं. बाकी जनता सुज्ञ, पण वाईट लोकांना म्हणजे त्यांच्या वाईट कृत्याची शिक्षा खरं तर होतेच, हे वेगळं सांगायची गरज नाही. पापाचा घडा भरला की तो त्याचं काय होतं हे प्रत्येकाला माहिती. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच 4 ओळी लिहून किंवा लाईक करून, चॅनल सबस्क्राईब करून नक्की संवाद साधा, संपर्क करा. धन्यवाद. जय शिवराय.